न्यायालयाने काल प्रज्वल रेवण्णा यांना दोषी ठरवण्यात आलं होतं। यानंतर आज सकाळपासून बेंगलोर येथील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात शिक्षेचे प्रमाण जाहीर होणार असल्यामुळे सरकारी वकील व बचाव पक्षाच्या वकिलाकडून वाद प्रतिवाद सुरू होता। आता दुपारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश संतोष भट यांनी जन्मठेपेची कारावासाची शिक्षा सुनावली आहे। असे आहे हे प्रकरण। हासन जिल्ह्यातील होळे नरसिंहपूर येथील शेतमळ्यात असलेल्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला घरात पिण्यासाठी पाणी आणण्यास सांगून रूममध्ये आल्यानंतर कडी लावून अत्याचार केला। तोंड उघडल्यास मुलाला आपला अश्लील व्हिडिओ दाखवण्याची धमकी प्रज्वल देतो। देशभरात खळबळ माजलेलं प्रकरण। लोकसभा निवडणूक असताना अनेक महिला अधिकारी व महिलांसोबतचे अश्लील व्हिडिओ व्हायरल होऊन हे प्रकरण उघडकीस येतं। त्यानंतर प्रज्वल रेवण्णा परदेशात पळून गेले होते। माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांनी पत्रव्यवहार केल्यानंतर विनंती केल्यानंतर प्रज्वल पोलिसांना शरण आले होते। त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेऊन अत्याचाराचा गुन्हा दाखल करून न्यायालयात खटला सुरू होतो। सरकारच्या बाजूने विशेष सरकारी वकील BN जगदीश तर प्रज्वल रेवण्णा त्यांच्या बाजूने ज्येष्ठ महिला वकील नळिनी माहेगौंडा यांनी वाद प्रतिवाद केला। दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेऊन न्यायाधीशांनी प्रज्वल रेवण्णा दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे। या शिक्षेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे।